हॅलो फ्रेंड्स, रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण टिफिनसाठी मटकीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी एक उभा कापून घेतलेला कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, अद्रक लसूण, कोथिंबीर आणि मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे टोपामध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी ही छान तडतडू द्यायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्यामध्ये आता आपण उभा कापून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित लालसर असा परतवून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपली भाजी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे कांदा लालसर असा परतवून झालेला आहे। यामध्ये आता आपण आलं आणि लसूण टाकून व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत। अद्रक लसणाचा रॉ स्मेल जात नाही तोपर्यंत आपण हे परतवून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो ही सॉफ्ट होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत। अगदी झटपट व मस्त अशी ही भाजी तयार होते। चवीलाही अगदी अप्रतिम लागते। टोमॅटो ही सॉफ्ट झालेले आहे। चला तर यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात। सगळ्यात आधी इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1.5 चमचा लाल तिखट, इथे 1.5 चमचा कांदा लसूण मसालाही घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला। हे मसाले आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे मसाले जे आहे ते करपत नाही। त्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटकीही टाकून घ्यायची आहे। मटकी टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि झाकण ठेवून मटकी पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। हे बघू शकतात इथे मटकी जी आहे ती ऑलमोस्ट शिजत आलेली आहे। एक मटकी आपण चेक करूया। पुन्हा एकदा झाकण ठेवून इथे आपण 2 मिनिटं ही मटकी वाफवून घेणार आहोत। इथे मटकीची भाजी पूर्णपणे शिजलेली आहे। यावर आता आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत। अगदी झटपट व मस्त अशी ही भाजी तयार होते। चपातीसोबत किंवा गरमागरम भाकरीसोबतही तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकता। अगदी मस्तच अशी बनते। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।